नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. स्थानिक गुन्हे शाखेने 2 विद्यार्थ्यांना गुंगीकारक औषधांच्या बाटल्या व टॅबलेट विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगणाऱ्यांना जेलबंद करण्यात यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीवर धुळे शहरातील संतोषी माता चौकातील शिवतीर्थाजवळ TVS ज्युपिटर मोपेड मोटरसायकलवर 2 तरुण संशयित कल्पेश जगदाळे आणि अजय कोळी राहणार खर्दे बुद्रुक शिरपूर संशयास्पद जाताना छापा टाकला असता त्यांची झडती घेतली असता 4 बॉक्समध्ये एकूण 35,832 रुपये किमतीची मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणारे गुंगीकारक औषध, कफ सिरप व झोप येण्यासाठीच्या गोळ्या मिळून आल्या. सदर एकूण 1,45,832 रुपयांचा मुद्देमालसह दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. LCB धुळेमार्फत आपण एक ठिकाणी ट्रॅप लावला होता की अशी एक इन्फॉर्मेशन होती की काही प्रमाणामध्ये कोडिन फॉस्फेट आणि अल्फ्राझोलाम या टॅबलेट्स आपल्या धुळे शहरामध्ये येत आहेत. त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असता 2 आरोपी हे दोघेही कॉलेजमधले शिकणारे युवक आहेत. त्यांचं एकाचं नाव आहे कल्पेश गोकुळे जगदाळे, वय वर्ष 20, आणि दुसऱ्याचं नाव आहे अजय श्रावण कोळी, वय वर्ष 20. हे दोघेही शिरपूर येथे शिकणारे आहेत. त्यांच्याकडनं आपण एकूण 216 कोडिन फॉस्फेट या कफ सिरपच्या बाटल्या, त्याचप्रमाणे एकूण 1200 अल्फ्राझोलाम टॅबलेट ज्या सिडेटिव्ह आहे, झोपेच्या गोळ्या आहेत, त्या आपण जप्त केलेल्या आहेत. याप्रमाणे आता तपास करून आपण हा कुठून माल आणला होता आणि याची विक्रेता कशा होणार होती याच्या तपासामध्ये आपण निष्पन्न करू. आता आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यावर त्या दोघांनी अटक केलेली आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.